छगन भुजबळ यांच्या एमईटी संस्थेवरही छापा। मुंबई आणि नाशिकमध्ये एकाच वेळी टाकले छापे। एसीबी नंतर आता अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी सुद्धा करणार चौकशी। शेतात सोडण्यात आलेल्या घातक रसायनांमुळे औरंगाबादमध्ये शेंद्रा शिवारातल्या शेतीला धोका। रसायनांमुळे शेतातली झाडही करपली, शेतकऱ्यांच्या हातापायालाही जखमा। सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सुरू झाली लगबग भात पेरणीची। गेल्या आठवड्यातल्या पावसाने तयार झालेली पेरणी करण्यायोग्य स्थिती। सिंधुदुर्गात पावसाची दमदार हजेरी। बळीराजात लागला नांगरणीच्या कामाला, तर कोल्हापुरात पावसानं मारली दडी। शेतकऱ्यांना खरीप हंगामाची चिंता। नमस्कार, मी संदीप देसाई। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। भात पिकांचा आगार म्हणून ओळखत असलेल्या पुणे जिल्ह्यातल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आदिवासी शेतकऱ्यांची सध्या लगबग सुरू आहे ती भात पेरणीची। गेल्या आठवड्यात या परिसरात भाताच्या लागवडीसाठी पोषक पाऊस पडला, त्यामुळे पेरणी करण्यायोग्य स्थिती निर्माण झाली आहे। याबद्दलच सांगतोय आमचा रिपोर्टर रायचंद शिंदे। मी आता जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागामध्ये आहे। आपल्याला माहिती आहे राज्यभरामध्ये पाऊस पडतोय आणि त्यामुळे मशागतीची कामं सुरू झालेली आहे। मी अशाच एका शेतामध्ये, या शेतामध्ये आपण ओलावा पाहूया जमिनीचा। तुम्हाला मी दाखवतोय हा जो ओलावा आहे, माती पाऊस पडल्यानंतर अशी भुसभुशीत माती हवी असते कुठलं बियाणं पेरण्यासाठी। आणि आता ह्या आदिवासी भागामध्ये भात पेरणीसाठी हे जे रान आहे हे तयार झालेलं आहे आणि शेतकरी आता ह्या रानामध्ये भात रोप पेरणीसाठी तयारी करत आहे। असाच एक शेतकरी आहे या ठिकाणी। आता ही पेरणी सुरू आहे, आपण त्यांच्याकडे जाऊन त्यांना विचारणार आहोत। ह्या वर्षीचा जो पाऊस आहे हा पाऊस राज्यात काही ठिकाणी पडतोय तर काही ठिकाणी अजून पडलेला नाहीये, पण ज्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी शेतीच्या मशागतीची कामं, भात रोप पेरण्याची कामं सुरू आहेत। आणि आपण या ठिकाणी जाऊया। या ठिकाणी एक शेतकरी आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत ही जी सगळी लगबग सुरू आहे पेरणीची। दादा, तुम्ही सांगा नेमकं ही जी लगबग सुरू आहे ही तयारी कशी सुरू आहे? यापूर्वी तुम्ही काय काय मशागत साधारण ही भात रोप पेरण्यासाठी केलेली? यापूर्वी आम्ही कुळव घालून वावर तयार केली। वावर तयार करून त्याच्यानंतर फळी घातली। फळी घालून आम्ही रोमठ तयार करून आता आम्ही पेरणीला सुरुवात केली आहे। एक पारंपरिक पद्धत आहे की जी भात रोप पेरण्यासाठी काही मशागत करावी लागते, काही रान भाजावं लागतं। ती नेमकी काय पद्धत आहे? त्यासाठी आम्ही राबाचा वापर करतो। झाड तोडून त्याच्यावर आथरून बिदवा गवर अशी आथरणी करून त्याच्यावर आम्ही रोप करून पेटवतो। पेटवल्यानंतर त्याची राख होते। राख झाल्यानंतर आम्ही त्याला रोप तयार करतो। असं का करणं गरजेचं असतं? त्याच्यामुळे काय होतं साधारण? त्यासाठी आम्हाला रोप जोमाने वाढते। भाजणी केल्यानंतर रोप जोमाने वाढते, गबाळा उतरती नाही। यंदा पाऊस चांगला पडेल आणि चांगली भात शेती येईल असं वाटतं तुम्हाला? असं आमचा निसर्गावर शेवटी विश्वास राहील, नाही गं आम्हा? ही एक बोलकी प्रतिक्रिया आहे। निसर्गावर विश्वास राहील, कारण निसर्ग जे सांगेल किंवा निसर्ग जसा पडेल त्याप्रमाणे शेतकरी काम करत असतो। शेवटी निसर्गाच्या हातात सगळं असतं, त्यानंतरची भात शेती पिकली जाते। रायचंद शिंदे, IBN लोकमत, जुन्नर। पाऊस चांगला झाल्यानं काही ठिकाणी पेरणीला सुरुवात झाली आहे। औरंगाबाद शहराजवळ असलेल्या शेंद्रा शिवारामध्ये आत्माराम ठुबे यांना पेरणी करता येत नाहीये। त्यांच्या शेतात घातक रसायनं सोडल्यानं त्यांच्या शेतातील माती प्रदूषित झाली आहे। आत्माराम यांना हाच हंगाम नाही तर येणाऱ्या 5 वर्षांचा हंगाम जमीन पडीक ठेवावी लागणार आहे, कारण घातक रसायनांमुळे त्यांच्या शेतातील झाडं सुद्धा जळून गेलेत। रसायनयुक्त शेतीचा आढावा घेतलाय आमचे औरंगाबादचे ब्युरो चीफ सिद्धार्थ गोदाम यांनी। शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहत ही आजूबाजूच्या शेतकऱ्यांसाठी कायमच डोकेदुखी ठरलेली आहे। या वसाहतीतील कंपनीचं जे प्रदूषित पाणी आहे ते सोडलं जातं, त्यामुळे अनेक एकर शेती जी आहे खराब झालेली आहे। आणि या ठिकाणी आपण बघू शकतो या शेतीमध्ये मागच्या 2 महिन्याखाली एका कंपनीने येऊन केमिकल टाकलेले या ठिकाणी, आणि या केमिकल टाकल्यामुळे आपण बघू शकतो या ठिकाणी जमीन पूर्णपणे खराब झालेली आहे। आणि या शेतीतील झाडंही आपण बघू शकतो या ठिकाणी पूर्णपणे जळून गेलेले आहेत। कसल्याही पद्धतीची हिरवळ या ठिकाणी दिसत नाही। मी तुम्हाला दाखवतो, हे दिसतंय काळं केमिकल। नेमकं हे केमिकल काय आहे हे सांगता येणार नाही आपल्याला, मात्र आपण बघू शकतो की हे किती घातक दिसतंय। उग्र वास येतोय आणि अत्यंत गरम वाटतं। या केमिकलच्या जवळ गेलं की झळायला लागल्यासारखं वाटतंय। आणि
ज्यांच्या शेतीमध्ये हे केमिकल आणून टाकण्यात आलेलं ते शेतकरी माझ्यासोबत आहेत. मला एक सांगा, ह्या केमिकलमुळं काय नुकसान झालेलं शेती? ह्या केमिकलमुळं पूर्ण झाडं माझी जळून खाक झालेली आहे. याच्यावरून अंदाज झाला की ही शेती पूर्णपणे निकत झालेली आहे. आणि मी स्वतः त्याच्यात काम करत असताना माझ्या पायावरती इन्स्पेक्शन झालं आणि मांस गळायला लागलं तिचे. मग मी ताबडतोब इथून पळ काढला आणि मग ह्या बाकीच्या याला प्रक्रियेला सुरुवात केली की ही आपल्याला. तुम्हाला काय वाटतं कोणत्या कंपनीने येऊन हे केमिकल टाकलेलं आहे? इथलं कुठं चंद्रायमडीशीत एक बळीराजा नावाची एक कंपनी आहे, तिच्यातून आलेलं आहे असं एक मला कळलंय. अच्छा, तुम्ही आता तुमची पेरणी करायची होती पण आता तुम्ही पेरणी नाही करू शकत? नाही ना, आता सर्वांची लागवड झाली, त्याच्यात मेहनतीसाठी कोणी यायलाच तयार नाही. माझ्या स्वतःच्या पायाला जखमा झाल्यामुळे बाकीचे मजूरच येईल नाही. आता ही शेती किती वर्ष तुमची आता निकामी झाली? आता हे 5-7 वर्षी ही सरासरी याच्यात म्हणजे काहीच होऊ शकत नाही. आता आणि 5 ते 7 फूट आम्ही खोदून पाहिलं, त्याच्यातून बुडबुड येऊ राहिले. कारण मग याच्या आधी सोडलेले कंपनीने येऊन या शिवारामध्ये? नाही, आजूबाजूनं सोडलेलं आहे, आमच्याकडे नाही सोडलं. हा, आमच्या तिकडे बाजूच्या शेतात सोडलं होतं, पण त्याला हाकलून लावलं होतं आम्ही मागच्या वर्षी. त्याला वाटलं आता ह्या वर्षी टाकायचं काय कोण, पण त्यांना असं शोध घेत अंदाजी आमचं नाव विचारलं त्या बाजूवाल्याला आणि त्यांनी रातोरात सुरुवात केली. तर आता तुम्हाला पेरणी नाही करता येणार? नाही, अजिबात आत्ताच नाही. आता 4-5 वर्षी इथं काही विषयच नाही, इकडे यायचं कामच नाही ना, इतका विषय येते. आता एकंदरीतच आपण बघू शकतो या ठिकाणी दुष्काळामुळे शेतकऱ्याला पेरणी करता नाही आली. मात्र या ठिकाणी बघू शकतो आपण अशा पद्धतीने केमिकल टाकल्यामुळे ही जवळपास 5 वर्ष या शेतीमध्ये शेतकऱ्याला लागवड करता येणार नाही. आता पाऊस चांगला पडतोय, आजूबाजूच्या शेतीमध्ये पेरणी होते, मात्र या ठिकाणी आत्माराम यांच्या शेतीमध्ये त्यांना पेरणी करता येणार नाही, कारण जमीन पूर्णपणे दूषित झालेली आहे. आणि त्यांनी जे बळीराजा नाव कंपनीचं जे नाव घेतलेलं आहे तिचं दुसरं नाव आहे रॅडिको NV नावाची ही कंपनी आहे. आणि ह्या कंपनीमध्ये भाजपच्या बड्या नेत्यांची गुंतवणूक असल्याची ही चर्चा या ठिकाणी आहे. आता बघावं लागेल आपल्याला की या ठिकाणी प्रदूषण मंडळ कारवाई करतं का भाजपच्या एका मोठ्या नेत्याची इन्व्हेस्टमेंट या कंपनीत आहे, म्हणून या प्रकरणाकडे दुर्लक्ष होतं. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, शेंद्रा MIDC, औरंगाबाद. आपल्याकडे ETPची जी अरेंजमेंट आहे ही अगदी पूर्ण त्याची अरेंजमेंट आहे. तर बाहेर कुठल्याही प्रकारचं आपण पाणी टाकण्याचं आम्हाला काही म्हणजे कारण पडत नाही आणि करत नाही आपण तसं. तर आता त्या शेतकऱ्याचा जो काही आरोप असेल तर त्याच्याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही, पण आमचं पाणी नाही आम्ही एवढं सांगू. त्याच्या शेतात आला असेल तर तो काय बोलतो त्याच्याबद्दल मी सांगू शकत नाही. त्यांना पण मी त्यांना तोच रिप्लाय दिला होता की बा तुमच्याकडे पहिलं टँकर आलं तुम्ही त्याच वेळेला थांबवायला पाहिजे होतं, तुम्हाला नको होतं तर. आणि कोणाचं होतं काय होतं तुम्हाला त्याच वेळेला कळालं असतं ना. 1 महिनाभरानंतर हा प्रश्न पुढे करून आमच्या कंपनीचं नाव बदनाम करणं हे योग्य नाही आहे. याविषयी अधिक बोलण्यासाठी आपल्या सोबत आपला औरंगाबादचा ब्युरो चीफ सिद्धार्थ गोदाम आहे. सिद्धार्थ, आपण बघितलं की अतिशय धक्कादायक अशा प्रकारची बाब आहे, कारण या शेतकऱ्याच्या शेतामध्ये अक्षरशः रसायन सोडण्यात आलेलं आहे आणि जमीन नापीक झालेली आहे. उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न समोर येतोय. काय अधिक माहिती देशील? संदीप, हा अत्यंत घातक आणि भयंकर प्रकार आहे, कारण त्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये जे रसायन सोडलं गेलेलं आहे त्यामध्ये हा शेतकरी ज्यावेळेस वावरला काही वेळापुरता तर त्याच्या पायाचं मांस गळत होतं, त्याच्या पायाला फोडा आलेली आहेत आणि एकंदरीतच त्या शेतीमध्ये जे काही किडे असतील, मुंग्या असतील हे पूर्णपणे नष्ट झालेले आहेत. त्या 6 एकर शेतीमध्ये जे आहे हिरवं एक रोपटं दिसत नाहीये आणि ज्या पद्धतीने केमिकलचे बुडबुडे या ठिकाणी येत आहेत त्यावरून आपल्याला समजू शकतो की हे अत्यंत घातक आहे. एक हंगामापुरतं घातक नाही तर पुढच्या 5 ते 6 हंगामापर्यंत या शेतकऱ्याला त्यामध्ये काहीही घेता येणार नाही. आणि आश्चर्याची गोष्ट आहे, मागच्या अनेक दिवसापासून हा शेतकरी प्रदूषण मंडळाकडे जाऊन तक्रार करतोय, मात्र काही भाजपच्या नेत्यांनी त्या शेतकऱ्यावर दबाव आणलेला आहे आणि त्याला तक्रार मागे घ्यायला सांगितलेलं आहे आणि त्या शेतकऱ्याला कुठंच न्याय मिळत नाही. त्यानंतर तो नाईलाजाने जो आहे प्रसिद्धी माध्यमांकडे आले आणि प्रसिद्धी माध्यमांनी हे प्रकरण बाहेर काढल्यानंतरच आता यंत्रणा कामाला लागलेली आहे. रॅडिको NV जी कंपनी आहे त्यांची आपण बाजू घेतलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की आमच्या वेस्टेज जे आहे केमिकलचं वेस्टेज नाही आहे, मात्र इतर औरंगाबादमध्ये जवळपास 5 कंपन्या ज्या आहेत त्या स्पिरिट बनवतात किंवा मद्याला लागणारे स्पिरिट बनवतात. आता या 5 कंपन्यांपैकी कोणत्या तरी एका कंपनीने हे केमिकल त्या ठिकाणी टाकलेलं आहे. प्रदूषण मंडळ आता येणाऱ्या दिवसामध्ये काय कारवाई करतं का भाजपच्या मोठ्या नेत्याची इन्व्हेस्टमेंट या कंपनीमध्ये आहे म्हणून हे प्रकरण पूर्णपणे दबतं हे बघावं लागेल. मात्र IBN लोकमत या शेतकऱ्याच्या पाठीशी राहून त्याचा पाठपुरावा
शेवटपर्यंत करेल. संदीप, एक गोष्ट या ठिकाणी सांगतोय की शेतकरी गेल्या 4 वर्षापासून दुष्काळामुळे शेतात फिरकत नव्हता. आता त्याला कुठेतरी एक आशा निर्माण झालेली आहे. पाऊस पडलाय, पेरणी योग्य वातावरण निर्माण झालेलं आहे, आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या पेरण्या होत आहे. मात्र या दुर्दैवी शेतकऱ्याला आताही पेरणी करता येणार नाही आणि पुढच्या 5 वर्ष पेरणी करता येणार नाही. याचाच अर्थ असा आहे की सगळे संकट एक साथ शेतकऱ्यांवरच पडतात काय असं वाटतंय. धन्यवाद सिद्धार्थ, तू दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघितलं की सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी होते. औरंगाबादच्या शेंद्रा शिवारामध्ये एका शेतामध्ये एका कंपनीनं रसायन मिश्रित पाणी सोडलेलं आहे आणि पुढच्या 5 वर्षांमध्ये या शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये लागवड करता येणार नाहीये. वळूया पुढच्या बातमीकडे. जालना जिल्ह्यातल्या परतूरमध्ये एका शेतकऱ्याच्या नावाने परस्पर पीक कर्ज उचलून फसवणूक केल्याप्रकरणी SBI बँकेच्या मॅनेजरसह तिघांविरोधात परतूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. हातडी गावातील शेतकरी असलेल्या नारायण मणपे यांनी आपल्या नावावर या बँकेतून 70,000 रुपयांचं परस्पर पीक कर्ज उचलल्याची तक्रार पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. तक्रारदार शेतकरी नारायण मणपे यांनी आपल्याला पीक कर्ज मिळावं यासाठी बँकेत मागणी केली होती. अगोदरच आपल्या नावावर कर्ज उचललं गेल्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी हा गुन्हा दाखल केलाय. त्याचबरोबर बँक मॅनेजर, फील्ड ऑफिसर यांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यातील तिसरा आरोपी गजानन झरेकर हा फरार असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केलाय. दरम्यान पोलीस यात आणखी काही फसवणुकीचे प्रकार झालेत का याची देखील तपासणी करतायत. गावाकडच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पहा फक्त IBN लोकमत. माळीण दुर्घटना ज्या दिवशी घडली त्याच रात्री माळीणपासून फक्त 8 किलोमीटर अंतरावर असलेलं आणि जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील मीना नदीवरील भिवाडे गावातील 183 साली बांधलेलं धरण याच पावसामध्ये तुटलेलं आहे. त्यामुळे या भागातल्या 20 गावांना धोका निर्माण झालाय. शिवाय वर्ष होऊन गेलं तरी याची डागडुजी न झाल्यानं यंदा पुराचा धोका आणि उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे. या भागामध्ये भूस्खलन झाल्यानं नदी पात्रात पाणी ज्या भागातून जातं त्या जॅकवेलच्या विहिरी सुद्धा जी आहे ती गाडली गेलेली आहे, पण अद्याप प्रशासनानं याकडे लक्ष दिलेलं नाहीये. आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांनी घेतलेला याच परिस्थितीचा आढावा आणि ग्रामस्थांशी केलेली बातचीत ऐकूया. माळीण दुर्घटनेला जवळजवळ 11 महिने पूर्ण होत आलेत. माळीण गावावरती ज्या रात्री पाऊस कोसळला त्या पावसामध्ये माळींचं खूप असं नुकसान झालं. वर्ष होत आलं तरी माळींचं पुनर्वसन झालं नाही. असाच पाऊस त्याच रात्री शेजारच्या तालुक्यात सुद्धा झाला होता. मी त्या जुन्नर तालुक्यातील त्याच परिसरात आहे. माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकताय, हे भिवाडे गावचं हे धरण आहे आणि त्या रात्री ही भिंत तुटलेली होती. ह्या गावचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे, पण वर्ष पूर्ण होत आलं तरी अद्याप हे नुकसान प्रशासन लेवलला भरून काढण्यात आलेलं नाही. माझ्यासोबत या गावचे काही नागरिक आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत नेमकं काय नुकसान आहे त्यांचं. बाबा मला सांगा, हे नुकसान कितपत झाले? जवळजवळ 20 ते 25 गावाच्या लोकांना या धरणाचा फायदा होता आणि ज्या दिवशी माळणीची दुर्घटना घडली त्याच रात्रीला हे सांडव तुटलेलं आहे. आणि तुटल्यानंतर आम्ही नारायणगाव या ठिकाणी जाऊन 2 वेळा ऑक्टोबरमध्ये प्रस्ताव दिला. परत त्याच्यावर आम्ही 4 वेळा प्रस्ताव देऊ नये. शासनाचे लोक असं सांगतात की आमच्याकडे पैसा नाही, 4 कोटीचा बजेट आहे. आम्ही चव्हाण साहेबांना सुद्धा भेटलेलो आहे त्या ठिकाणी. किती नुकसान आहे आणि याचा पाठपुरावा तुम्ही करून सुद्धा तुम्हाला अजून न्याय मिळालेला नाही? याचा पाठपुरावा आम्ही प्रत्येक वेळी केलेला आहे. ज्या टायमाला माळींची दुर्घटना झाली त्या टायमाला या परिसरात मीडियाची सुद्धा लोकांनी येऊन माहिती दिलेली आहे. त्यांनी संदर्भ पाहिला आहे. सगळे शेतकरी आतापर्यंत आता जर ह्या पावसाने जर सुरुवात झाली तर ह्या इकडचा जो पीस आहे हा संपूर्ण वाहून जाणार आहे. त्यामुळे आमच्या संपूर्ण गावाची किंवा 20-25 गावांच्या परिसरात सगळं अतिशय आतूनच नुकसान होणार आहे. कारण ह्या ठिकाणी बऱ्याचशा परिसरामध्ये क्रॅक गेलेले आहेत आणि शासनाची इतकी नुकसान, काही ठिकाणी जमिनी तुटलेल्या आहेत. ह्या पावसानं आता हाईकडची हाई बाजू जर गेली तर संपूर्ण आमचं भिवाडे बुद्रुक, भिवाडे खुर्द ही दोन्ही गावंसुद्धा ह्याच्यामध्ये नुकसानीच्या ह्याच्यामध्ये लोटलेली आहेत. प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. वर्ष पूर्ण होत आलेलं आहे. माळींचंच पुनर्वसन नाही तर आसपासच्या गावांचं काय? साधारण दोन्ही तालुक्यामध्ये 14 गाव अशी राज्य सरकारने, केंद्र सरकारने घोषित केलेली आहे. गावांना खूप मोठा अशा प्रकारचा फटका बसू शकतो, पण शासन अद्याप याच्यावर कारवाई करत नाही. घटना घडल्यानंतर प्रतिक्रिया उमटतात, मात्र ज्या गावांचं पुनर्वसन आहे ते रखडलेलं आहे आणि अशा ह्या ज्या घटना घडलेल्या आहेत याचंही पुनर्वसन झालेलं नाही. नांदेड जिल्हा परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुणवत्ता विकास अभियानाची बैठक सुरू होती आणि याच बैठकीबाहेर आपल्या समस्यांसाठी विद्यार्थ्यांनी शाळा भरवली.
नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील जवळा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची पार दुरवस्था झाली आहे। तिन्ही वर्ग खोल्यांचे पत्रे उडून गेलेत। छत असलेल्या एका इमारतीचे छत सुद्धा जे आहे ते पडलेलं आहे। पावसाळ्याच्या दिवसामध्ये झाडाखाली शाळा भरवली जाते। पाऊस पडला की शाळेला सुट्टी असा प्रकार इथं सुरू असतो। शिवाय 200 विद्यार्थ्यांसाठी केवळ 3 शिक्षक आहेत। या समस्येमुळे पालकांना घेऊन विद्यार्थीच थेट जिल्हा परिषदेवर धडकले। शैक्षणिक गुणवत्ता विकासाची बैठक सुरू असल्याने विद्यार्थ्यांनी बाहेर शाळा सुरू केली होती। बाहेर विद्यार्थ्यांचा आवाज ऐकून शिक्षण सभापती बाहेर आले। विद्यार्थ्यांच्या तोंडून समस्या ऐकल्यानंतर त्यांनी तत्काळ प्रशासनाला वर्ग खोल्यांचे काम आणि आवश्यक शिक्षण देण्याचे आदेश दिले। 3 वर्ग आहेत, 2 वर्ग पत्त्याचे आहेत आणि एक स्लॅब पडलेला आहे आणि 2 वर्गाचे पत्ते उडून गेले आहेत। पत्र उडून गेले। आमच्या शाळेचं स्लॅब पडाला। त्या शाळेतील 3 वर्ग होते, 2 वर्ग पत्राचे होते, 2 वर्गावरचे पत्र उडून गेले आणि 1 वर्ग स्लॅबचा होता, त्याचे स्लॅब पडले। शाळेसमोर वडा झाड आहे, त्या वडाच्या झाडाखाली शाळा भरवाले। चांगला वर्ग पाहिजे आणि शिकण्यासाठी चांगली शाळा पाहिजे, शिक्षक चांगले पाहिजे। गावाकडच्या बातम्यांमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेतोय। पहा फक्त IBN लोकमत। देवाला द्यायला आणि पदर नाही घ्यायला अशी मराठीमध्ये म्हण आहे। तसाच काहीसा रंजक प्रकार यवतमाळच्या एका छोट्याशा गावात घडलाय। यवतमाळपासून 75 किलोमीटरवर असलेल्या गांधीनगर गावामध्ये सध्या पोलिसांचा राबता आहे। शेतमजुरीचं काम करणाऱ्या उदय किसन चव्हाणच्या घरी झाडाझडती सुरू आहे। त्याचं कारणही तसंच आहे। आठवड्याभरापूर्वी नेहमीप्रमाणे मोलमजुरी करून उदय घरी येत होता। रस्त्याच्या कडेला त्याला एका पांढऱ्या रंगाची प्लास्टिकची पिशवी दिसली। या पिशवीमध्ये होते सोन्यासारखे चमकणारे दागिने। पिशवी घरी नेल्यानंतर उदयला यात तब्बल 350 दागिने आढळले। सोन्याचे दागिने असे उघड्यावर कोण आणि का टाकेल असा प्रश्न उदयला पडला। महिनाभर त्याने पिशवी घरीच ठेवली। दागिने बेंटेक्सचे असल्याची त्याला खात्री झाली। अखेर गावातल्या गावात त्याने हे दागिने कवडीमोल भावाने विकायला सुरुवात केली। आता जे दागिने त्यांनी विकले त्यामध्ये कानातले त्याने 50 रुपयांना विकले, अंगठी 30 रुपये तर सोनसाखळी 200 ते 300 रुपयांना विकली। 1 महिन्याच्या नंतर का नाही मग असं वाटलं बा हे एवढं मोठं सोनं थोडी रस्त्यावर पडून असते, तर बेंटेक्सचं असन या धोरणीनं का नाही आम्ही विकून दिलं। कानातल्या वेळेला 50 रुपयानं का निघलं, ते रिंगा होत्या 30 रुपयानं 20 रुपयानं, म्हणजे जसे जसे गिराईक आले तर तसं तसं विकून दिलं। मग राहिलेलं का नाही आमच्या मालकानं ते सागर सोन्याच्या घरी देऊन आला। यातले काही दागिने दिग्रस शहरातल्या एका स्टेशनरीच्या दुकानात विकायला गेले। दुकान मालकाला दागिन्यांबाबत संशय आला। त्यानं तपासणी केली असताना हे दागिने चक्क सोन्याचे असल्याचं त्याच्या लक्षात आलं। स्टेशनरी चालकानं विकलेले ते दागिने परत घेण्यास सुरुवात केली आणि इथंच या दागिन्यांचं बिंग फुटलं। तोपर्यंत दुसरीकडे गावात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली होती। पोलीस पाटलांपर्यंत बातमी पोहोचली। त्यानंतर पोलिसांनी आता दागिने जप्तीची मोहीम हाती घेतली आहे। यातले काही दागिने गायब झाल्याची शक्यता आहे। उदय चव्हाण मला भेटले, म्हणलं बाबा काय झालंय? तर म्हणे खरी गोष्ट आहे, पिशवी सापडली, मला काही माहित नाही सोनंच आहे की काय म्हणून बेंटेक्स म्हणून मी 10-20 रुपयात विकली। विकल्यानंतर काही दुकानदाराला सुद्धा त्यांनी विकले असे त्यांनी सांगत होते आणि त्यांनी जे दुसऱ्याला विकले ते त्यांनी परत घेतल्या। 20-20 रुपयात विकत घेतलेले दागिने खरेखुरे असल्याचं गरीब गावकऱ्यांच्या लक्षात आलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद फुलला, पण क्षणभरच। तोपर्यंत पोलिसांनी जप्तीची मोहीम सुरू केली होती। आता आम्हाला काय माहित नाही काय घेतले आणि काय नाही, त्याने घेतले आणि नंतर वापस नेले। मग सोन्याचं आहे म्हणून तुम्हाला कधी माहित झालं? हे आता हे 2-3 दिवस झाले। म्हणतात ना, समय से पहले और नसीब से ज्यादा कुछ नहीं मिलता। या म्हणीचा प्रत्यय या निमित्तानं प्रत्येकाला आलाय। भास्कर मेहरे, IBN लोकमत, यवतमाळ। गावाकडच्या या काही महत्त्वाच्या बातम्यांचं बुलेटिनमध्ये इथंच थांबतोय। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त IBN लोकमत।